चंद्रकांत तथा राजेंद्र कृष्णराव भोसले अर्थात राजू काका. संघर्ष, सेवा आणि प्रेरणादायी वाटचाल. 18 नोव्हेंबर 1964 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंचे या निसर्गरम्य गावात वडील कृष्णराव आणि आई बबई यांच्या पोटी एक बालक जन्मले. त्याचे नामकरण चंद्रकांत असे झाले. पण गावातील लोकांच्या प्रेमामुळे तो सर्वांचा राजू झाला. लहानपणापासूनच उत्साही, खेळकर, हसतमुख आणि समाजातील सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारा राजू गावातील प्रत्येकाच्या प्रेमाचा केंद्रबिंदू बनला. शालेय जीवनात विविध खेळामध्ये त्यांनी कर्णधार पद भूषवले. अशातच कौटुंबिक जबाबदारीची बीजे रोवली गेली. वडिलांच्या किराणा दुकानात आणि पिठाच्या गिरणीत काम करताना कष्टाचे आणि स्वावलंबनाचे संस्कार दृढ झाले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गुळुंचे येथे झाले. पुढील शिक्षण सातारा येथे शिवाजी कॉलेज आणि त्यापुढे पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना विठ्ठलवाडी पुणे येथे आईस फॅक्टरीची धुरा सांभाळत संघर्ष, मेहनत आणि जिद्दीचा प्रवास सुरू झाला. या काळातील संघर्ष आणि समर्पण त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा टप्पा ठरला. 1 मे 1987 रोजी बारामती तालुक्यातील राजकीय वारसा असणाऱ्या घराण्यातून निंबूत येथील नारायणराव भाऊसाहेब काकडे यांच्या कन्या जयश्री यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाह बंधनात अडकल्यावर काकांच्या आयुष्यात एक सक्षम, प्रेरणादायी सहप्रवासी आली. त्यांचे प्रेम, साथ आणि कष्टामुळे राजू काकांच्या आयुष्यात स्थैर्य, प्रेरणा आणि नवचैतन्य निर्माण झाले. एव्हानं राजूचे राजू काका आणि जोडीला जयश्री काकी यांची वैवाहिक जीवनाची वाटचाल सुरू झाली. 1991 साली हे कुटुंब किन्हईहून नीरा येथे स्थलांतर करून त्यांनी अनघा आईस फॅक्टरी या व्यवसायाची धुरा हाती घेतली. त्या काळात कधी सायकलवरून तर कधी SD गाडीवरून काकांनी बर्फ पोचवण्याचे काम केले. व्यवसायाच्या धड्यांना सुरुवात झाली. मेहनत, प्रामाणिकता आणि दूरदृष्टी यांच्या बळावर त्यांनी त्यावेळेसची पॉलिकेम लिमिटेड नीरा, सध्याची ज्युबिलियंट ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड या कंपनीत प्रथम पॅकेजिंग, नंतर हाऊसकीपिंग, लेबर कॉन्ट्रॅक्ट, कलर काम, बांधकाम, पाईपलाईन असे व्यवसाय सुरू करून समाजात कष्टाचा आणि प्रामाणिकतेचा ठसा उमटवला. पुढे पॉलिकेम मधील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काकांनी वाहतूक व्यवसायासाठी एक टेम्पो खरेदी केला. पहिला टेम्पो MH12 5506 पासून सुरू झालेल्या प्रवासातून आज त्यांच्या मुलीच्या नावावर सुरू झालेल्या आरती ट्रान्सपोर्ट या व्यवसायातून त्यांच्या यशाचा नवा अध्याय लिहिला गेला. हा प्रवास आज शेकडो टँकर आणि कंटेनरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 2 दशकात केमिकल, स्पिरिट, इथेनॉल तयार करणाऱ्या भारतातील प्रतिष्ठित कंपन्यांसाठी वाहतूक करून त्यांनी विश्वास, गुणवत्ता आणि प्रामाणिकतेचा ठसा उमटवलाय. 1999 मध्ये औरंगाबाद येथे नवा उद्योग सुरू झाला. यामध्ये काकांचा पुतण्या संग्राम भोसले याचा या व्यवसाय वाढीसाठी सिंहाचा वाटा आहे. व्यावसायिक प्रगती झपाट्याने वाढत असताना संभाजीनगर, कोल्हापूर, इस्लामपूर, नागपूर, पुणे, नाशिक, बारामती, नीरा अशा संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 45 शाखांच्या माध्यमातून देशभरात 18 राज्यात व्यवसायातून रोजगार निर्मितीचे मार्ग काकांनी खुले केले. त्याचबरोबर भूतान, नेपाळ या देशांमध्येही काकांचा व्यवसाय प्रगतीपथावर सुरू आहे. वडील कैलासवासी कृष्णराव आणि आई कैलासवासी बबई यांचे संस्कार बहीण रत्नप्रभा निगडे देशमुख
व पुष्पलता पिसाळ देशमुख, ज्येष्ठ बंधू त्रिंबकराव आणि प्रकाश भोसले, तसेच मुलगी सौ आरती नाईक, मुलगा सागर, सून वृणाली, जावई विवेक नाईक, पुतण्या संग्राम, धनंजय, श्रीकांत आणि अनिकेत, काकांचे व्याही शिवाजीराव पिसाळ देशमुख, तसेच काकांचे मेहुणे शिवाजीराव काकडे, उदय काकडे, संभाजी काकडे आणि सर्व नातेवाईकांची साथ आणि आशीर्वाद यामुळे राजू काकांचे जीवन अधिक समृद्ध झाले आहे, असे राजू काका अभिमानाने सांगतात. जरी राजू काकांची कर्मभूमी पुणे जिल्ह्यातील नीरा असली तरी जन्मभूमी सातारा जिल्ह्याबद्दल आणि विशेषतः आपल्या कोरेगाव तालुक्याबद्दल असणारी आस्था आणि त्यांच्या किन्हई गावाबद्दल असणारे प्रेम सर्वश्रुत आहे. राजकीय सुरुवात करत असताना किन्हई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काकांनी लोकहिताच्या कामांना सुरुवात केली. तसेच नामदेवराव भोसले विकास सोसायटीच्या माध्यमातून कष्टकरी शेतकरी लोकांना मदत करण्याचे काम काकांनी सुरू केले. गावातील अंबाबाई यमाई देवी तीर्थक्षेत्राला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देणे ही काकांची एक ठळक कामगिरी आहे. गावातील भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर या मंदिरांचा ग्रामस्थांच्या साथीने जीर्णोद्धार केला. नवीन दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली. किन्हई परिसरातील दुष्काळी भागात अविरत पाणी पुरवठा करण्याचे काम काकांच्या माध्यमातून सुरू असते. लोकहितार्थ वेळोवेळी गरजूंसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच ग्रामपंचायत भवन, बंधारे, रस्ते विकास, क्रीडा उपक्रम, घरकुल योजना, निराधार योजना तसेच काकांच्या माध्यमातून कोरोना काळात लोकांना आरोग्यविषयक मदत पुरवण्यात आली. नीरा पाडेगाव येथील दत्त मंदिर जीर्णोद्धारासाठी सढळ हातांनी आर्थिक मदत केली. या सहकार्य भावनेतून काकांचं लोकनेतृत्व अधिक प्रभावी ठरलं आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून काकांनी समाजकारण आणि राजकारणाला वेगळी दिशा दिली आहे. काकांच्या सुविद्य पत्नी जयश्री भोसले 2007 साली सातारा जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेल्या. पुढे 2010 मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या त्या सभापती झाल्या. सभापती असताना काकांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वाखाली अनेक उल्लेखनीय कामे करून संपूर्ण सातारा जिल्ह्यात तळागाळातील गरजू लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवून जयश्री काकी आणि राजू काकांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. झिरो टू हिरो या उक्तीप्रमाणे काकांनी जणू त्यांच्या जीवनाचा प्रवास सिद्ध केला आहे. कारण राजू काकांचं आयुष्य म्हणजे संघर्ष, आत्मविश्वास, प्रामाणिकता आणि सेवाभावाचा वस्तुपाठ आहे. जे जे उत्तम आहे ते समाजासाठी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न काकांचा राहिला आहे. म्हणूनच आम्हा सर्वांना त्यांच्या या कार्याचा नेहमी सार्थ अभिमान वाटतो. समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणाऱ्या काकांनी सदैव जनतेसाठी वाहून घेतले आहे. प्रत्येकाला मदत करणं, धार्मिक उपक्रमांना सढळ हाताने दान करणं, महिला युवकांना पाठबळ देणं, क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देणं या गोष्टी अनेक वेळा कोरेगाव तालुक्यानं अनुभवल्या आहेत. भरभरून देणारे कल्पक नेतृत्व म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या काकांचा लोकसंग्रह मोठा आहे. आरती ट्रान्सपोर्टचे शेकडो ट्रक आणि टँकर्स आज संपूर्ण भारतात धावत आहेत. देशभरासह परदेशातही काकांचा व्यवसाय यशस्वीपणे चालू आहे. व्यवसाय करत असताना कुटुंबाच्या, नातेवाईकांच्या सुखदुःखात तेवढ्याच आपुलकीने आणि प्रेमाने काका आजही वेळ देतात. राजू काका, आज 61व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आजवरच्या जीवन प्रवासाला आणि कर्तृत्वाला आमचा सलाम. तुमचं तेज असंच उजळत राहो. आरोग्य, शांती आणि प्रेरणेचा आशीर्वाद तुम्हाला सदैव लाभो. आगामी राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक कार्यासाठी
हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्त मनपूर्वक अभिष्टचिंतन. धन्यवाद.